नंतर तुमचं स्वागत। पुढची बातमी रेल्वे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली तेजश्री वैद्य आपल्याला सगळ्यांना माहिती होती आणि तब्बल 5 महिने ती रुग्णालयात उपचार घेत होती आणि त्यानंतर आता ती घरी आली आहे। सध्या तेजश्री पूर्ण बरी झाली नसली तरी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मात्र देण्यात आलाय। तिच्यावर घरीच फिजिओथेरपी उपचार सुरू आहेत। तेजश्रीच्या घरी येण्यामुळे नातेवाईक मात्र आनंदित झालेत। मात्र श्वेता, रेल्वे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे तेजश्रीचे पालक मात्र नाराज आहेत। तब्बल 5 महिने रुग्णालयामध्ये उपचार घेऊन तेजश्री सध्या घरी आली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तिचे वडील आहेत, आई देखील आहे। सर, 5 महिन्यानंतर आता तेजश्री घरी येते, कसे एकूण उपचार होते? सध्या तेजश्रीची तब्येत कशी आहे? सध्या तिच्यामध्ये चांगली सुधारणा होत आहे। आतापर्यंत तेजश्रीला 5 महिने पूर्ण झालेले आहेत। 5 महिन्यानंतर आम्ही तिला हॉस्पिटलमधून आमच्या घरी तिला गणेश आगमनाच्या निमित्ताने आमच्या घरी गणपती असल्यामुळे आम्ही घरी आणलेली आहे। तिच्यात बरेच टक्के 80% सुद्धा झालेली आहे। डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिला आता पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही घरी जाऊन करू शकता। आता सध्या कोणती ट्रीटमेंट सुरू आहे? म्हणजे घरी आणून कोणती ट्रीटमेंट तिच्यावरती करण्यात येणार आहे? सध्या जे डॉक्टरांची जी अगोदरची जी औषधं आहेत तीच रेग्युलर असणार आहे। त्याच्याचबरोबर फिजिओथेरपी म्हणजे शारीरिक व्यायाम तो आणि जिभेचा जो व्यायाम असो तो करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरच ती पूर्णपणे ती पायावरती चालू शकेल, हात धरू शकेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यानुसार आम्ही तो निर्णय घेऊन आम्ही तिला घरी आम्ही तिला घेऊन आलेलो आहोत। एवढ्या 5 महिने तब्बल उपचार सुरू होते। या उपचारांमध्ये तुमची नेमकी धावपळ झाली असेल, बरंच ताण असेल, सगळं कसं काय मॅनेज होत होतं आणि त्यात तिचे देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं होतं, ते सगळं कसं मॅनेज करत होता तुम्ही? त्या 5 महिन्यामध्ये जी धावपळ होती त्याच्यामध्ये माझ्या बहिणीने मला खूप सहकार्य केलं आणि माझे हिचे फ्रेंड्स त्यांनी पण खूप सहकार्य केलं। त्यांच्यामुळे आम्ही तिला इथपर्यंत व्यवस्थित करू शकतो। गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे आणि ती देखील उपचार घेऊन पूर्णतः नसेल तरी पण बऱ्याच प्रमाणात तिच्यावरती आता सगळे आलेली आहेत आता रुग्णालयांमधून घरी। हां, गणपतीची खूप कृपा आहे आमच्यावरती आणि तिला स्वामींचा खूप आशीर्वाद आहे। आम्ही तर म्हणतो गणपतीच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने ती आता एवढी कव्हर झालेली आहे। काका, मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे। या संपूर्ण कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाकडून काय मदत झाली? रेल्वे प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं होतं? सध्याची काय परिस्थिती आहे? रेल्वे प्रशासनाकडे आम्ही अधिकृत म्हणजे आम्ही दिल्लीपर्यंत आम्ही आमच्या कागदपत्र दिली याबद्दल, पण साधी त्यानंतरसुद्धा रेल्वे मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्याच्यानंतर त्या लोकांनी तातडीचं एक रेल्वेची 3 सप्टेंबरची पहिली केस पडली, पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न निघालं। त्यानंतर 2011ला परत एक कोर्टाची केस आहे, पण अजूनपर्यंत त्याला जी तातडीची जी मदत पाहिजे होती रेल्वेकडून ती मिळाली नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। खरं तर रेल्वे प्रशासनानं पूर्णतः मदत करणं गरजेचं होतं, मात्र रेल्वे प्रशासन थोडंसं गांभीर्य याबाबत पुढे पाळत नाही असंच चित्र आहे। पण एकूण काही झालं तरी गणपती बाप्पाच्या आगमनाच्याच वेळी पुन्हा एकदा तेजश्री घरी आलेली आहे, त्यामुळे कुठेतरी एक दिलासा देखील आहे। कॅमेरा पर्सन कल्पेशसह सुमित सावंत, TV9 मराठी।